विरोधकांना देखील तुम्ही तितक्याच सचोटीने आपल्या सोबत घेऊन चालता. या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे आणि तुमचे संबंध कसे आहेत? नाही, अत्यंत चांगले आहेत. अत्यंत चांगले आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्याची ताकद असावं लागते. आणि मी आज नाही, मी 2014 साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींची निवड झाली त्या दिवशीचं माझं ट्विट आहे, ते आजही तुम्ही काढून बघा. मी हेच लिहिलं होतं की वयाच्या 38व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान शरद पवार साहेबांना मिळाला. खरं. त्यानंतरचा सगळ्यात तरुण मुख्यमंत्री वयाच्या 42व्या वर्षी हा देवेंद्रजींना मिळाला. आणि म्हणून एक युवक कार्यकर्ता म्हणून माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून तुमच्या कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा, असं माझं ट्विट होतं ते. कारण आज मला ही राज्यातली परिस्थिती, आपण जे प्रश्नांवर आता चर्चा करतोय, युवकांचे प्रश्न हे ते, ह्या परिस्थितीत देवेंद्रजींकडून अपेक्षा नाही ठेवायच्या तर कोणाकडून ठेवायच्या, हा खरा प्रश्न आहे. आज जर राज्याची सगळं एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर सगळे नेत्यांना आपण बघितलंय ना, काम त्यांचं पण कामाची पद्धत पाहिली. आणि म्हणून नक्कीच राज्यातील सगळ्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांच्याकडून असणं स्वाभाविक आहे. तशा माझ्याही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की ते आहेत, त्यांचं नेतृत्व कणखर आहे, त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे, त्यांना वरिष्ठ नेतृत्वाचं फार पाठबळ मोठे आहे. पाठबळ आहे. तर अशा परिस्थितीत तेच जे आहे ते क्रांतिकारी निर्णय या राज्यामध्ये घेऊ शकतात असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला वाटतं नजीकच्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही काही निर्णय घेतले होते त्यावेळी सुद्धा तुम्ही अनेकांशी मला वाटतं बोलला असाल किंवा सल्लामसलत केली असेल. कधी देवेंद्रजींची सल्लामसलत करता? नाही, सल्ला मसलत तर करतोच मी त्यांच्या, ते सांगतील तसंच करतो. सल्ला मसलत म्हणजे मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. शेवटी ते अनुभवी आहेत आणि त्यांचं एक स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, हे विरोधकही मान्य करतील, की कोणताही विरोधक जरी गेला तरी ते त्याला करेक्टच सल्ला देतील, चुकीचा सल्ला त्याला देणार नाही. हे त्यांच्याबद्दलचं एक मत आहे. आणि दुसरं त्यांची ॲक्सेसिबिलिटी आहे. म्हणजे अर्ध्या रात्री सुद्धा विरोधकही असला तरी तोही त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि मदत मागू शकतो आणि मोठ्या मनाने ते मदत करतील. ते कधी हे नाही, किंतु परंतु नसतं की बाबा हा विरोधक आहे याला मदत करायची का, मग ह्याचं काय. हा, राजकारणाच्या वेळेस राजकारणाचे डावपेच ते करतील, परंतु वैयक्तिक जिथं मदतीचा प्रसंग येईल तिथं ते उभे राहतात. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. फक्त आता मी खूप जाहीररित्या बोलतो, काही लोक मनात ठेवतात, एवढाच फरक आहे, बाकी फरक काही